नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उकल करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. आज 21 डिसेंबर 2024 म्हणजे जागतिक ध्यानधारणा दिवस आणि म्हणूनच ध्यानधारणेचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं सरचं स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर गेल्या 20 वर्षांपासून ते जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाशी कार्यकर्ता आणि शिक्षक या नात्याने संलग्न आहेत आणि रामकृष्ण मठाचे ते शिष्य आहेत. योगाभ्यासी मंडळाच्या योग प्रकाश या मासिकाचे ते नियमित लेखकही आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करू. आपलं पुनश्च स्वागत. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नेमकं ध्यान म्हणजे काय? तसं तर ध्यान हा शब्द मराठीमध्ये एकदम प्रचलित शब्द आहे आणि सर्वांच्या ओळखीचा असा शब्द आहे तो. पण इथे ध्यान आणि धारणा हा जो दिवस आपण खास याच्याकरता निश्चित केलेला आहे, इथे ध्यान धारणेचा अभ्यास हा थोडा आपल्याला आध्यात्मिकतेकडे नेणारा असा तो अभ्यास असतो. आणि ध्यान म्हणजे एक विशिष्ट बैठक घेऊन मनाला कुठल्याही एका ठिकाणी स्थिर करून एकाच विचाराचा विचार प्रवाह हा सातत्याने आपल्या मनामध्ये असू देणे म्हणजे ध्यान. म्हणजे एकाच गोष्टीचा विचार करत राहणे असं त्या सोप्या भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर एकाच गोष्टीचा सतत तोच विचार करत राहणे आणि असं करत करत हळूहळू तो विचार देखील मनातून नाहीसा होणे, हे याच्याकडे आपला उद्देश असायला हवा. म्हणजे तो विचार बरेच काळपर्यंत आपल्या मनात राहतो आणि थोड्या वेळानंतर तो विचार मग हळूहळू लुप्त होतो आणि मन हे पूर्णपणे रिकामं होतं आणि ती अवस्था अपेक्षित आहे. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की ध्यान हे आपल्याला आध्यात्मिकतेकडे नेतं, आपल्या आध्यात्मिक स्तर जो आपला असतो तो उंचावतं. मग इतर लोकांसाठी काय, जे अध्यात्माशी निगडीत नाही आहेत किंवा जे इंटरेस्टेड नाही आहेत त्यांच्यासाठी काय सांगा? हां, तर ध्यान धारणा किंवा मग ध्यान हा असा एकच शब्द घेऊया आपण. तर ध्यानाचे म्हणजे फायदे, ॲक्च्युली ध्यान ही साधना अशा रूपाने केला जाते आणि साधना हा जेव्हा शब्द येतो तेव्हा आध्यात्मिकता किंवा मग धार्मिक काही उपलब्धी या गोष्टींशी निगडीत त्या गोष्टी असतात. पण ध्यान या गोष्टींचा इतरही लोकांच्या आरोग्याशी म्हणजे एस्पेशली मानसिक आरोग्याकरता अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. कारण की ध्यानाचे इतरही बरेच फायदे आहेत जे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती नसेल आध्यात्मिकतेकडे तर परंतु एखादी गोष्ट आपल्या ऐहिक जीवनातली खूप चांगल्या योग्य प्रकारे जर का त्याला ती करायची असेल त्याला देखील ध्यानाचा अतिशय जास्त उपयोग होतो. कारण की त्याच्यानी फायनली जाऊन ध्यान म्हणजे आपल्याला मनाला एकाग्र करण्याचा तो अभ्यास आहे. आणि एकाग्र मन आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना आवश्यक असतं, वैज्ञानिकांना आवश्यक असतं, डॉक्टरांना आवश्यक असतं, वैज्ञानिकांना आवश्यक असतं. एवढंच काय, तर साधी एखादी घरगुती बाई आपलं स्वेटर विणते आहे तर तिला देखील ती एकाग्रता ही अभिप्रेत असते. तर ध्यानाने या एकाग्रतेचा अभ्यास वाढतो. त्यामुळे ध्यानाचे फायदे हे असंख्य आहेत आणि ते सगळ्या लोकांकरता आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ध्यान हे सगळ्यांसाठी आहे, ध्यान करणं हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर सर, मग कोणत्या या ध्यान धारणेसाठी किंवा ध्यान करण्यासाठी काही वयोमर्यादा असते का? नेमकं कोणत्या वयापासून आपण ध्यान करू शकतो? हां, तसं तर म्हणजे ध्यानाकरता थोडंसं बैठक तुमची स्थिर असायला हवी. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की ध्यान म्हणजे शरीरच जर का चंचल राहिलं तर मनाची चंचलता तर त्याहून अधिक राहणार. त्यामुळे शरीराला एका ठिकाणी स्थिर बसण्याची जी रिक्वायरमेंट ध्यानाकरता जी असते ती नॅचरली लहान मुलांमध्ये बरेचदा संभव होत नाही. पण जे लहान मुलं एका ठिकाणी बैठक मारून थोड्या वेळाकरता का होईना बसू शकतात, तर असे साधारण तुम्ही शाळेतली मुलं देखील आपण घेतले तर तोपासून ते अक्षरशः म्हातारं व्यक्ती त्यांना सहज काहीही त्रास न होता थोड्या वेळाकरता एक नक्की बैठक मारून बसता येतं. मग ते एखाद्या वेळेस ती खुर्चीवरही असेल पण निश्चित थोडंसं स्थिरतेने त्यांना बसता आलं पाहिजे. एवढीच फक्त त्याची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे आपण वयाची जर का आपण वयोमर्यादा जर का आपण असं बघितलं तर साधारण शालेय जीवनापासून ते अक्षरशः शेवटपर्यंत आपण ध्यान हे करू शकतो आणि करायला हवं खरं म्हटलं म्हणजे. सर, जेव्हा आपण ध्यान करतो तर ध्यान करण्यापूर्वी काही पूर्वतयारी लागते का? हां, ध्यान आता खरोखरचं जर का ध्यान म्हणजे ध्यानाची जसे आपल्या सुरुवातीलाच आपण बघितलं की बरेचसे त्याचे अर्थ आपल्याला अभिप्रेत होतात. तर एखादी गोष्टीवर थोडंसं
ध्यान देऊन एखादी गोष्ट आपण वाचतो किंवा ती गोष्ट करतो आणि थोड्या वेळाने ती गोष्ट सोडून देतो. पण ही गोष्ट जेव्हा आध्यात्मिक साधनेशी आपण जेव्हा निगडीत ठेवतो तेव्हा त्याची मात्र काही पूर्वतयारी असणं आवश्यक आहे. आता आपण 2 याच्यामध्ये विभागणी करू शकतो. एक तर साधारण म्हणजे आध्यात्मिकतेशी जी गोष्ट निगडीत नाही, साध्या ऐहिक जीवनाशी संबंधित आहे. त्याहीमध्ये एखाद्या म्हणजे साधारण एखाद्या खुर्ची आणि टेबल घेऊन बसून त्यावर ध्यानपूर्वक एखादी गोष्टीचा अभ्यास करणं किंवा एखादा प्रयोग करणं, ठीक आहे, किंवा एखादं कुठलं कार्य करणं, याकरता देखील तुम्हाला एक थोडी कम्फर्टेबल अशी हे लागते. आता काही लोकांना म्हणजे ॲक्च्युली झोपून वाचण्याची सवय असते, काही लोकांना हिंडत फिरत वाचण्याची सवय असते. तर त्यामध्ये त्यांचं शरीर जरी कुठल्याही अवस्थेत असलं तरी त्यांचं मन मात्र त्या गोष्टीकडे लागलेलं असतं, त्यामुळे त्यांच्याकरता ती अवस्था कम्फर्टेबल राहील. पण जेव्हा आपण आध्यात्मिकतेचा विचार करतो तेव्हा मात्र शक्यतोवर त्याची काही पूर्वपीठिका ही असणं अत्यंत आवश्यक आहे. स्पेशली जर का जमलं तर पद्मासन, नाही जमलं तर अर्ध पद्मासन, किंवा नाही जमलं तर साधी बैठक, पालथी, सिद्धासन अशासारखे सोपे आसनं देखील. म्हणजे मूळ उद्देश हा आहे की त्यामध्ये शरीर स्थिर राहायला हवं, पाठीचा कणा हा ताठ राहायला हवा, आणि शरीर एकदम जरी कडक नाही तरी थोडीशी शरीरामध्ये एक हलकीशी थोडासा ताठरपणा असायला पाहिजे, ताकी थोड्या वेळानंतर आपलं शरीर हळूहळू थोडं समोर झुकायला लागतं. त्याकडे पण आपलं लक्ष असायला पाहिजे की असं पूर्ण शरीर वाकलेलं आहे, झुकलेलं आहे असं नको. या पूर्वतयारीची पण अजून पूर्वतयारी आहे. मला असं वाटतं तो विषय आपला नंतर येईलच की त्या आता पद्मासन लावणं किंवा मग साधारण 15 मिनिटं एका बैठकमध्ये बसणं याकरता देखील काही अजून पूर्वतयारी असावी लागते. तो आपण विषय घेऊया नंतर. मग तसं आताच तुम्ही सांगितलं सर की आपल्याला पद्मासनात बसावं लागेल, तर मग जे आपले नोकरदार वर्ग आहेत ते बऱ्याच वेळ ऑफिसमध्ये असतात. आता जेव्हा आपण ध्यानाचा विचार करतो तर आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी ते वेगळं आहे थोडंसं, आणि इतर लोकांसाठी आपण त्याला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जसं ऑफिसमध्ये जे जातात ते मग तिथे पण ध्यान करू शकतात का, किंवा मग टीचर्स असतात किंवा इतर IT कंपनीजमध्ये काम करणारी जे वर्ग असतो त्यांच्यासाठी काय सुचवाल सर? एक वैज्ञानिक आहे, त्यानिमित्ताने एक सांगू इच्छितो की ते डॉक्टर मणी भौमिक म्हणून IIT हे आहेत आणि सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. तर त्यांचं एक फार सुरेख पुस्तक आहे की कोड नेम गॉड म्हणून. तर त्यामध्ये तर त्यांनी तर अमेरिकेमध्ये म्हणजे कार पार्क करून कारमध्ये बसून ध्यान केलेलं आहे. हां, तर त्यामुळे ध्यान हे करायला म्हणजे ती आध्यात्मिकतेची साधना जेव्हा नसते किंवा इव्हन असेलही तरी देखील म्हणजे खास तुम्हाला फक्त एक स्थिर बैठक, कुठे शांतता आणि स्थिर सावर तुमचं असणं. जसं तुम्ही ऑफिसमध्ये एकटे आहात आपल्या टेबल खुर्चीवर, तर तिथे देखील तुम्ही शांतपणे बसून आपण आपलं ध्यान करू शकतो. आता जसं मी डॉक्टर आहे, आता माझ्याकडे सध्या कोणी पेशंट नाही आहे आणि बाहेर शांतता आहे, पेशंट वेटिंग आहे, 10 मिनिटांनी येणार म्हणून मी बसलेलो आहे, तर 10 मिनिटांमध्ये देखील मी ध्यान करू शकतो. हा त्या वेळेचा मी सदुपयोग करून घेऊ शकतो. त्याच्याने ध्यानाने मला माझ्या मनाची एकाग्रता वाढवायची आहे, ज्याचा मला पुढे जाऊन फायदा होणार आहे. बरेचदा असा जो वेळ असतो हा बऱ्याच लोकांना बोर होतो, मग काय करावं त्यात कळत नाही. मग काहीतरी आता जसं आजकाल आपला मोबाईल असतो, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बघा, हे बघा, ते हे, याच्यामध्येच आपला पूर्ण वेळ चालला जातो. पण या वेळेचा सदुपयोग जर का आपल्याला करायचा झाला तर आपण निश्चित तो वेळ ध्यानाकरता खर्च करू शकतो. मी तर हा प्रश्न सहज विचारला सर की नोकरदार वर्ग जेव्हा ऑफिसमध्ये असतात तेव्हा ते करू शकतात का, पण नेमकी सगळ्यात चांगली वेळ ध्यान करण्यासाठी कुठली असते? हां, तसं खरं म्हटलं म्हणजे ध्यान ही साधना म्हणून आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याकरता 4 वेळा या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. एक तर पहाटेची वेळ आहे, दुसरी वेळ दुपारी साधारण 12-1 वाजताची आहे, तिसरी संध्याकाळची वेळ आहे साधारण एक 5-6 वाजता म्हणजे संधिप्रकाश किंवा मग सूर्य मावळण्याची वेळ, आणि चौथी वेळ जी आहे ती उत्तर रात्रीची किंवा मध्यरात्रीची वेळ आहे. त्यामध्ये मुळात हे बघितलं गेलेलं आहे की जेव्हा म्हणजे या ज्या वेळा आहेत या वेळामध्ये प्रकृती सहजासहजी शांत असते. जसे पहाटेची वेळ असते म्हणजे ॲक्च्युली अजून सूर्यप्रकाश यायचा आहे, पण सकाळचा एक उषभ प्रकाश किंवा जो संधिप्रकाश जो असतो तो आलेला आहे, थोडासा लालिमा, त्यावेळेस सृष्टी अतिशय शांत असते. आणि ती एक वेळ. दुपारच्या वेळेला पण आपण बघितलं जर का, आता आपण काम करणारे लोक बरेचदा घरी नसतो, पण दुपारची वेळ 12-1 वाजताची वेळ असते. बरेचदा तुम्ही बघाल की जसं नागपूरसारख्या थोड्या काही शांत एरियामध्ये इव्हन 12 वाजताची वेळ देखील तुम्हाला थोडीफार शांत मिळेल. संध्याकाळची वेळ ऑफकोर्स गडबडीची असते
पण ही संधीची वेळ असते. या संधी कालाला महत्व आहे आणि रात्रीची वेळ देखील असते. पण आता ह्या सगळ्या वेळा आपण आजकालचं जीवन बघितलं तर दुपारची वेळ, संध्याकाळची वेळ आणि उत्तर रात्रीची वेळ, या तिन्ही वेळा थोड्या कठीण आहेत. त्यामुळे ॲटलिस्ट पहाटेची जी वेळ आहे, साधारण पहाटे 4 वाजल्यापासून ते सकाळी साधारण आपण 7 पर्यंत घेऊ शकतो, 6:30-7 पर्यंत. ही वेळ ध्यानाकरता सर्वोत्कृष्ट वेळ आपण म्हणू शकतो. त्यातल्या त्यात सकाळी 5 ते 6 किंवा मग जर का 4:30 ते 5. खरं म्हटलं म्हणजे ध्यान हे शास्त्रांमध्ये तर त्याच्या आधी सांगितलेलं आहे. रात्री 3 वाजल्यापासून आपले काही संत महात्मे हे ध्यानाला बसायचे असे उल्लेख आहेत. पण पहाटेची वेळ असं म्हणजे ढोबळ मानाने धरू शकतो आपण. सर, ध्यान हे नेमकं एकदा आपण ध्यानासाठी बैठक घेतली तर किती वेळासाठी करायचं आहे? हां, ती आता प्रत्येकाची क्षमता आहे आणि त्यामध्ये वेळ अशी निश्चित जरी आपण ठरवू नाही शकलो तरी साधारण बघा की म्हणजे एखाद दिवशी आता जसं मला खूपच घाई आहे तर मी 2 मिनिटं देखील बसीन, किंवा मग मला जर का वेळ आहे भरपूर तर मी अर्धा तास देखील बसीन, किंवा मग जास्त जर का मला सहज शक्य झालं तर 1-1 तास देखील बसीन. पण साधारण बघा की आपण कुठलीही बैठक लावून आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं, मी संत महात्मे किंवा योगी, खूप निष्णात योगी यांच्याबद्दल बोलत नाही आहे सध्या, आपल्या एक सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने तो एक मुद्दा लक्षात घेऊन आपण त्याविषयी बोलतोय. तर साधारण एखादा मनुष्य किंवा एक सर्वसाधारणपणे अर्धा तासपर्यंत शांत आपण बसू शकतो. तर अर्धा तासपर्यंत आपण ध्यान करू शकतो. ती वेळ आपण हळूहळू वाढवत न्यायला पाहिजे, असं यम असायला पाहिजे. आणि काही लोकांना मात्र एकदम ध्यानाची इतकी आवड उत्पन्न होते, काही लोकांना ज्यांना त्यांची प्रगती होते की ते साधारण 2-2, 3-3, 4-4 तास ध्यानामध्ये घालायला लागतात. खरं म्हटलं म्हणजे शास्त्रांनी म्हणजे स्वामी विवेकानंदांपासून याच्याशी उल्लेख आढळतात आपल्याला की त्यांनी हे करायला मनाई केलेली आहे. त्याला रसास्वादन नावाचा शब्द वापरलेला आहे की खूप जास्त वेळ ध्यान जर का आपण करत गेलो तर ते पण योग्य नव्हे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक सर्वसामान्य माणसाकरता अर्धा तास, जास्तीत जास्त पाऊण ते 1 तास एवढी आपण वेळ धरू शकतो. घाई असेल तर कमीत कमी एक 2-3-4 मिनिटाकरता जरी आपल्या नेहमीच्या ठिकाणी आपण बसलो आणि मनाला थोडा शांत करण्याचा अभ्यास केला, मग ते ध्यानाची म्हणजे ध्यान चुकवू नये. 2 मिनिटाकरता होईना पण बसा तुम्ही. आणि पण आयडियल आपण आपलं गोल ठेवायचं, साधारण एक अर्धा तास, पाऊण तास तरी आपण रोज करायला हवं. सर, भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की चंचल ही मनः कृष्ण, इतकं मन आपलं अस्थिर आहे, चंचल आहे. मग आताच तुम्ही म्हणालात की काही लोकांना इतका इंटरेस्ट किंवा रुची निर्माण होते त्याच्यात की ते 3-4 तास सलग बसू शकतात. तर नेमकं या ध्यान करताना आपण करतो काय, ही प्रोसेस कशी आहे? आता तुम्ही खूप छान मुद्दा घेतला तो की चंचल ही मनः कृष्ण. आता मन हे अतिशय चंचल असते, सगळ्यांना माहिती आहे. आणि ध्यान हे जमणं म्हणजे फार अशक्यप्राय अशी गोष्ट आहे की सहजासहजी साधत नाही, जमत, कठीण असतं, चंचल असतं मन. पण त्याच्यावर कृष्णाचं उत्तर खूपच छान आहे. कृष्णाने उत्तर दिलं की अभ्यास येणं तू कौंतेण वैराग्य येण्याची गृह्यते. आणि तसंच योगाच मधलं सूत्र पण आहे की अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोध, हा दोन्ही शब्द वापरलेले, अभ्यास आणि वैराग्य. आता याच्यामधला अभ्यास या शब्दाचा अर्थ काय बघूया आपण. अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणे, त्याला अभ्यास म्हणतात. मग आता विद्यार्थी एकच गोष्ट वारंवार मला जसं भूगोलाचं वाचायचं वारंवार वाचलं तर ते पाठवायला लागतं, मग पेपरमध्ये आलं तर लगेच लिहिता येतं, तर त्याला म्हणतात अभ्यास. पण हा अभ्यास तोडणारी जी गोष्ट असते, ज्याच्यामध्ये खंड वारंवार पडू शकतो, ती आहे मनाची चंचलता. ते मन परत इकडे तिकडे धावतं. तर त्या धावण्याला थांबवण्याकरता म्हणून वैराग्य लागतं. वैराग्य म्हणजे असं नाही की तुम्ही घरदार संसार सोडा, पण ज्या विषयाकडे मन सतत धाव घेत असतं, म्हणजे विषयोपभोग घेण्याकरता मन सतत बाहेर ख्याली असतं, त्या बाहेर ख्याली मनाला वारंवार म्हणजे जसं एखाद्या लगाम लावून एखाद्या किंवा एखादा चाबूक मारून त्याला परत परत ओढून आणणं, त्याला वैराग्य. तर सतत हा अभ्यास वैराग्याला जर का जोडला, म्हणजे त्यामध्ये जनार्दन स्वामींनी आपल्या पुस्तकामध्ये खूप छान उल्लेख केलेला आहे की जसं आपण एखादं रोपटं लावलं तर रोपटाची वाढ होण्याकरता आपण त्याला खत पाणी घालणार, सगळं करणार, त्याच्या आजूबाजूला कुंपण पण करणार, पण त्याच्या आजूबाजूला जर का तण वाढत असेल तर ते त्या झाडाला वाढू देत नाही. त्यामुळे आजूबाजूचं तण काढणं म्हणजे वैराग्य. आपण या ध्यानाबद्दल, या प्रक्रियेबद्दल पुन्हा जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक ध्यान धारणा दिन या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार सर.
सर आपण जो ध्यानधारणा आहे त्याची प्रक्रिया किंवा प्रोसेस सांगत होतात, तर काय सांगाल? हां, तर आता ध्यानाला बसण्याची जी पूर्वतयारी आहे त्या पूर्वतयारी करता मी म्हटलेलं आहे की स्ट्रॉंग, स्थिर आणि सुखावह बैठक. हो. स्थिर आणि सुखावह दोन्ही शब्द महत्वाचे आहे. ती स्थिरता पण हवी आणि त्या स्थिरतेमध्ये असं कुठे दुखतं आहे म्हणून हालचाल करतोय आपण असं नको. किंवा मग साधे डासच जरा चावत गेले, तुम्हाला शिंकाच येत गेल्या, खोकलाच येत गेला, इव्हन तेही नको. याचा अर्थ तुम्हाला काही तुमचं शरीर हे मजबूत पाहिजे, आरोग्यवान हवं आणि ती जागाही व्यवस्थित हवी. जागा तर तुम्हाला ती जागेबद्दल आम्ही सांगतोच आता. तर या सगळ्या गोष्टींची तयारीमध्ये सगळ्यात उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे पतंजली मुनीच्या अष्टांग योगाने. आणि या अष्टांग योगाचे आपण थोडेसे अंग जाणून घेऊया. त्याच्या हे अंग म्हणजेच त्याची पूर्वतयारी आहे. ऍक्च्युली अष्टांग योगामध्ये 8 अंग येतात. त्यामधलं 7वं अंग हे ध्यान आहे. आणि त्याच्या आधीचे जे सगळे 6 अंग आहेत हे त्याची आपण त्याला पूर्वतयारीच म्हणू शकतो. आता ती पूर्वतयारी चालू होते आपल्या माणसाच्या नीतिमान जीवनाने. म्हणजे त्यांनी समाजात राहताना त्यांनी काय करायला हवं, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात त्यांनी काय करायला हवं, इथपासून मग तो अभ्यास सुरू होतो. तर याला सगळ्यात पहिलं अंग जे देण्यात आलेलं आहे ते आहे यम. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटचं अंग आहे समाधी. असे ते 8 अंग होतात. तर आता यमामध्ये 5 उपांग सांगितलेले आहे. म्हणजे यम म्हणजे काय की आपण माणसाने सार्वजनिक जीवनामध्ये किंवा समाजामध्ये असताना किंवा इतरांशी वागताना कसं वागायला हवं, सो दॅट तुमचं मन हे कंट्रोल करण्याकडे तुम्हाला त्याच्यानी सुविधा व्हावी. त्यामध्ये जे 5 त्याची उपांग सांगितलेले आहे यमाचे, तर याला आम्ही डोंट्स म्हणतो की डूज आणि डोंट्स म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये. एखादी गोष्ट करा किंवा नका, विधी निषेध ज्याला शब्द आहे. तर हे आहे निषेध की काय काय नाही करायला हवं. तर काय काय नाही करायला पाहिजे आणि हिंसा करायला नको. म्हणजे ते उपांग मी पहिले सांगून देतो. एक आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आपण एक एक अर्थ घेऊया. तर हिंसा माणसाने उगीच करू नये, नंबर 1. नंबर 2, नेहमी सत्याचरण करावं. म्हणजे शक्य तितकं झालं तेवढं खरं बोला, खरं वागा, खऱ्या सत्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. नंबर 3 आहे अस्तेय, म्हणजे चोरी करू नका. आता हा चोरी करू नका हा विषय जरा इन्सल्टिंग वाटतो माणसाला की कोण चोरी कोण करतं. पण मी तुम्हाला सांगतो चांगले चांगले लोक टॅक्सची चोरी करतात, विजेची चोरी तर आपण आय दिन पाहतो चांगले लोक करतात. तर म्हणजे बेसिकली तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चोरी करायला नको, जेवढं तुम्ही हे करू शकता तसं असं ह्याला म्हणतात नीतिमान जीवन. त्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा अर्थ जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपलं वागणूक आपली ही नीट असायला हवी. आणि 5वं आहे अपरिग्रह, म्हणजे अकारण खूप साऱ्या गोष्टीचा संचय करू नये. त्याचा संचय करत गेलो तर त्या संचय करून जमलेल्या गोष्टींमध्ये तुमचं मन भरकटत जातं. जेवढं मन विखुरण्याचे चान्सेस आहेत ते तुम्हाला कमी करायचे. हे झालं यम. त्यानंतर येतं नियम. नियमाचे परत 5 उपांग. त्यामध्ये आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे माणसाने स्वच्छता बाळगायची. स्वच्छता नाही बाळगाली तर वेगवेगळे रोग होतील, तुम्ही ध्यानाकडे जाणार बसूच शकणार नाही. शौच, संतोष आणि संतोषी वृत्ती हवी. नाहीतर खूप माझ्या मनामध्ये असंतोष राहिला, आपल्याला असतो ना नेहमी असंतोष. माझ्या सख्या भावानीच जर का माझ्यापेक्षा जास्त कमावले पैसे तर म्हणजे मी चिडून जातो की असं कसं. त्याच्यानी हा जो म्हणजे तुम्हाला सांगतो या एक एक बारीक बारीक अशा खूप साऱ्या गोष्टी आहे आपल्याला. तर कुठल्याही गोष्टीमध्ये संतोषी वृत्ती हवी. पण संतोषी वृत्ती म्हणजे अशी नको की आता मी काहीच करणार नाही. त्यामुळे त्याला लगेच सांगितलेलं आहे तप. हा म्हणजे माणसाने तप पण करावं. स्वतःचे शरीर मनाला कष्ट देऊन त्याची थोडीशी सवय असू द्यावी. आजकाल आपण आपल्या लहान मुलांना भयंकर लाडावतो, कुठल्याही गोष्टीची त्याला त्रास होऊ देत नाही. हे नका करू. म्हणजे याचा एक सर्वसामान्य अर्थ असा निघतो. त्यानंतर स्वाध्याय म्हणजे आपल्या धर्मग्रंथाचं किंवा शास्त्रांचं वाचन करा त्याचं, ते नियमित. आणि त्या बाबतीमध्ये आपण लोक बरेच कमी पडतो. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही कर्म आपण करतोय किंवा जी उपासना ती ईश्वराच्या अर्पण बुद्धीने अशी ती करावी. हे झाले यम आणि नियम, म्हणजे काय नाही करावे आणि काय करावे. त्यानंतर येतात आसन. आसनांचा अभ्यास हा आपल्याला स्थिर आणि सुखाव बैठकीसाठी आवश्यक असतो. म्हणजे एंटायर योगासनांचा अभ्यास जर का आपण बघितलं तर हा उत्कृष्ट 1-1 तासभर पद्मासन लावून बसण्याकरता केलेला अभ्यास असतो. आता आपण त्याच्यावर हा एक वेगळा विषय होईल किंवा त्यात सर्वांगासन किंवा शीर्षासनाचं काय काम आहे. आपल्याला तर पद्मासनात बसायचं आहे. पण तसं नाही, त्यांची स्नायूंचं असं ट्रेनिंग होतं त्यामध्ये की तुम्ही एका बैठकीमध्ये म्हणजे पद्मासन घालून बसले की तासभर तुम्हाला उठायची गरज पडत नाही, पुढे दुखणं होत नाही. हे प्रत्यक्षात घडतं. म्हणजे आपण जर का नियमित सराव करत गेलो
त्याला म्हणतात आसन. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाम आता आपण शरीर स्थिर केलं हो आणि सुखावस्थेत आणलं, मग त्याच्यानंतर येणार आहे मन. मग आता मनाकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तर मन एका मिनिटामध्ये, आमचं शास्त्र म्हणतं की एका क्षणामध्ये मनामध्ये साधारण 11 प्रकारचे विचार गर्दी करून असतात. हो त्या मनाला आपण निर्विषय करायचं आहे, म्हणजे मनाला एकाग्र करायचं, स्थिर करायचं. त्याकरता त्या मनाला ओढून ताणून, आता स्थिर बैठक आहे, कुठे हालचाल तर होत नाहीये, मग मन तरी देखील पळत राहतं. मग त्याला आता एकच हालचाल शरीरामध्ये चालू असते, ती म्हणजे श्वास घेणे सोडणे, घेणे सोडणे, ही एकच हालचाल फक्त. हो पण त्याच्यावर मन लावायचं. नॉर्मली आपला जो श्वास प्रश्वास जो आहे हा आपल्या अजाणतेपणे होत असतो. त्याला आपण नेणीव हा शब्द वापरतो, जाणीव आणि नेणीव. तर त्याला जाणीवेच्या स्तरावर आणावं लागतं. म्हणजे आता मी श्वास घेईल, आता मी सोडीन. आता नॉर्मली आता मी तुमच्याशी बोलतो पण आहे, तर श्वास होतोय माझा, पण मला त्याकडे लक्ष नाही होतं, अजाणतेपणे होतोय. पण त्याला जाणीवेच्या स्तरावर जर का मी आणतो, तेव्हा मनाला मला तिथे ओढून आणावं लागतं. त्यामुळे आता हे मन जे पळणारं जे आहे त्याला वारंवार ओढून मी त्या श्वासावर फिक्स करतो, त्याला म्हणतात प्राणायाम. मग प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण बेसिकली कन्सेप्ट आहे की त्याला ओढून मनाला ओढून श्वासावर जी एकमेव हालचाल चालू आहे त्या हालचालीवर फिक्स करा. आणि त्यानंतर मग मनाला आता इतर सगळ्या मनाची जी बाहेर खाली वृत्ती आहे ती रोखण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हणतात प्रत्याहार. आणि मग येतं धारणा हे अंग. त्याची डेफिनेशन आहे देशबंध चित्तस्य धारणा. म्हणजे देश म्हणजे शरीराचा कुठलाही एक भाग, हा शरीरा अंतर्गतचा भाग झाला. जसं आता नाकाचं टोक किंवा 2 भुवयांच्या मधलं भ्रूमध्य, किंवा मग साधं जीभ, किंवा मग हृदय, ठीक आहे, किंवा मग पोट, अशा कुठल्याही, किंवा पायाचा इव्हन अंगठा. तर या कुठल्याही शरीराच्या अंगाला आपण त्याला संस्कृतमध्ये देश ही संकल्पना, हा शब्द वापरलेला आहे. हा देश बाहेरचाही असू शकतो. जसं बाहेर एखादी ज्योत आहे, किंवा एखादी ईश्वराची प्रतिमा आहे, गणपतीची मूर्ती आहे, किंवा अजून कुठल्या देवतेची मूर्ती, किंवा कुठला सिम्बॉल आहे समजून घ्या तुम्ही, ओम. तर त्याच्यावर एखाद्या बाहेरच्या गोष्टीवर मन फिक्स करणे, त्याला म्हणतात धारणा. देशबंध म्हणजे त्या मनाला त्याच्यावर बांधणे. आणि ही झाली आतापर्यंतची ही ध्यानाची पूर्वतयारी. आता शरीर स्थिर आहे, ठीक आहे, मन प्रसन्न आहे. प्रासादिक चित्त हा शब्द वापरलेला योगामध्ये. मन प्रसन्न असल्याशिवाय ध्यान शक्यच नाहीये. दुःखी मनाने तुम्ही ध्यान नाही करू शकत, किंवा मग अतिशय चंचल मनाने ध्यान होऊ शकत नाही. पण प्रासादिक चित्त मिळण्याकरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि चित्त एवढं चंचल असतं आपलं मन, की त्याकरता हे सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन वर्षानुवर्ष करता, तेव्हा कुठे चित्त प्रासादिक राहायला लागतं, प्रसन्न राहायला लागतं. म्हणजे त्याचा अभ्यास लागतो. त्याचा अभ्यास. बरं सर, यानंतर नेमकं ध्यान करताना आपल्याला जप करायचा आहे का त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक ध्यानधारणा दिन या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार सर. सर, ध्यान करताना नेमकं आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपण बोलत होतो, आणि हेही सांगणार होतात आपण की ध्यान करताना नेमकं जप करायला हवा किंवा काय विचार मनात हवे, तर काय सांगाल? शरीर स्थिर आहे, मन पण आता एका ठिकाणी आपण स्थिर करण्याचा अभ्यास सुरू केलेला आहे. आणि आता आपण हळूहळू हे स्थिर केलेलं मन जर का अजून जास्त वेळ जर का स्थिर व्हायला लागतं, तेव्हा कुठे ध्यानाला सुरुवात होते, असा तो कन्सेप्ट आहे. म्हणजे स्थिर मन, देशबंध चित्तस्य धारणा, म्हणजे मनाला एका ठिकाणी बांधलं आणि शरीर स्थिर आहे, सुखाव स्थितीमध्ये आहे, मन हळूहळू स्थिर व्हायचा प्रयत्न करत आहे. आणि मनामध्ये असणारा जो एक विचार आहे त्याच्यावरचं जे सूत्र आहे योगसूत्रांमध्ये, ते आहे तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. म्हणजे ध्यानाचं ती व्याख्या, डेफिनेशन आहे की काय, की आता मी एखाद्या ठिकाणी मन स्थिर करून एखाद्या गोष्टीवर, उदाहरणार्थ मी विचार करतोय की एक गोष्टीचा मला प्रश्न पडलेला आहे, त्याच्यावर मी विचार करायला सुरुवात केली. एक साधारण सर्वसामान्य लोकांकरताचा विषय म्हणून सांगतोय, आध्यात्मिक गोष्ट ही त्यातली वेगळी. तर त्या विषयाचा तो जो विचार आहे, हा विचार सातत्याने तोच विचार करत राहणं. तसं त्याला मी नाव दिलं ए. तर मी ए या विचार करत असताना मध्येच बी मध्ये येईल, मध्येच सी मध्ये येईल, मध्येच डी मध्ये येईल, असे वेगवेगळे विचार मनामध्ये पिंगा घालायला लागतात आणि त्याला डिस्टर्ब करायला लागतात. पण जेव्हा आपला अभ्यास हळूहळू दिवसेंदिवस, महिनोगणती, वर्षानुवर्षे जेव्हा वाढायला लागतो, तेव्हा असं व्हायला लागतं की तो ए हा विषय परत मनामध्ये परत एच विषय येतो. त्यामुळे ए बी सी डी किंवा ए डी ई एफ असं काही विचित्र कॉम्बिनेशन न राहता ए ए ए ए ए ए म्हणजे एकच विषय कंटिन्युअस, तोच प्रवाह कायम राहतो, त्याला म्हणतात ध्यान. तत्र प्रत्यय एकतानता. एकतानता शब्द हा योगसूत्रांमध्ये आहे. म्हणजे सर, तुम्हाला मन शांत करायचंय, तुम्हाला आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचंय आणि
एक चित्त असंच व्हायचंय तुम्हाला हा, एक आणि चित्त असं यासोबत काही करायचंय म्हणजे हा, तर आता याच्यामध्ये आपल्याला जसं आता हा जो प्रत्यय आहे त्या प्रत्ययाची एकतालता मला करायची आहे, कारण एकच एक विचार मला कंटिन्युअस तो करायचा आहे. तर त्यामध्ये तो हा विचार कुठला करतोय आपण? हा, तर हा जो विचार आहे तर हा विचार आता तुम्ही कुठलाही घेऊ शकता. जसं एखादा वैज्ञानिक आहे, हो. उदाहरणार्थ आता एडिसन आहे, एडिसनला आपण माहिती आहे आपल्याला की तो एखाद्या विषयात घडून जायचा. किंवा आता आईन्स्टाईन आहे की बाबा रिलेटिव्हिटी विषयी विचार करताय, तर तोच विचार त्यांच्या मनात कायम राहील. पण आपण सामान्य माणसं आहोत, तर आपल्याला म्हणजे आपण जर का आध्यात्मिकता याला जर का जोडली तर तेव्हा कुठे मग जप आणि मंत्र याचा उल्लेख आपल्याला यामध्ये करावा लागतो. कारण की जपामध्ये जसं उदाहरणार्थ ओम नमः शिवाय हा एक मी जप साधारण घेतला, तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हा कंटिन्युअस हा जप म्हणजे जप म्हणजे वारंवार तोच विचार. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तो प्रत्यय काय आहे, जप कुठला आहे, ओम नमः शिवाय, त्याचंच रिपिटेशन वारंवार तेच. त्याच्यामध्ये सुरुवातीला असं होईल की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करता करता माझ्या मनात एकदम विचार येईल की माझी मुलगी काल इकडे गेली होती, मग तिला असा प्रॉब्लेम आला, मग असं त्यानंतर असे मन भरकटत वेगवेगळे विचार करायला लागतं. परत त्याला ओढून आणलं तिथे, परत तोच विचार कायम केला. असं करत तो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं करता तो एक विचार जेव्हा पूर्णपणे कायम होऊन जातो तो, आणि मग मन आता कुठेही भटकत नाही, स्थिर आहे आणि तो एकच प्रत्यय धरून आहे, तेव्हा मग ग्रॅज्युअली काय व्हायला लागतं की हा प्रत्यय देखील मनातून निघून जायला लागतो. हा, म्हणजे याची अतिशय एक सुंदर उदाहरण एका स्वामींनी दिलं होतं. ते म्हणाले की आपण रस्त्यावर बघतो पण बऱ्याचदा की कार्स जातात किंवा आपल्या मोटरसायकल्स जातात आणि रस्त्यात कुत्रं असतं एक, ते वारंवार ते मोटरसायकल कारवर भुंकत असतं, सतत भुंकत आणि तो कोणी थांबत नाही. मोटरसायकल आहे, कार आहे, ते फास्ट आहे, पण तरी आपली त्याची भुंकायची सवय ते सोडत नाही. पण थोड्या वेळाने काय होतं, कुत्रं थकून जातं आणि कुत्रं थकून झालं तर एका ठिकाणी चुपचाप बसतं. मग कितीही कार आणि हे गेल्या, तसं आपण या आपल्या विचारांकडे आपल्याला साक्षी भावाने जेव्हा आपण बघतो, त्या साक्षी भावाने बघण्याकरता आपल्याला मनाला एका ठिकाणी बांधणं आवश्यक आहे. ते बांधण्याकरता जप लागतो. ठीक आहे, म्हणजे आता जसं म्हणजे वासुदेवाचा कोणी जप करू शकतो, कोणी हरीचा जप करू शकतो, तुमच्या संप्रदायाप्रमाणे तुमच्या याच्याप्रमाणे. तर किंवा ज्याचा बेस्ट जपाचा एक सिंपल ओंकार. ठीक आहे, तर याप्रमाणे देखील आपण ते एकच एक जर का करत राहिलो, त्याच्याने हळूहळू तो विचार स्थिर होतो, तो विचार मनातून संपायला लागतो. आणि जसं कुत्रं शांतपणे बसलेलं आहे, शेवटी काहीच करू शकत नाही, अशा स्थितीमध्ये ती स्थिती मनाची येते, मन शांत होऊन जातं. आणि मन शांत झाल्यानंतर मनाच्या पलीकडे असणारा जो आपला आत्मभाव जो आहे, ज्याकडे आपल्याला जायचं आहे, कारण की मनोनाश ही कल्पना वेदांमध्ये आलेली आहे, वेदांत साधनेमध्ये. तर मनाचा नाश करायचा आहे. योगाची डेफिनेशनच पतंजली म्हणून केलेली आहे, योगश चित्त वृत्ती निरोधः. वृत्ती म्हणजे मनामध्ये उठणाऱ्या सतत उठणारे विचार, वासना, यांना शांत करायचं. एकदम शांत म्हणजे निरोध हा शब्द वापरला. निरोध म्हणजे पूर्णपणे कम्प्लीट, त्याला ॲनिलिएट म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की कम्प्लिटली त्याचं समूळ नष्ट करायचं आहे. ते नष्ट झाल्याबरोबर, मनाचा नाश झाल्याबरोबर यू आर डायरेक्टली तदा द्रष्टू स्वरूपेव स्थानम. तेव्हा कुठे पाहणारा स्वतःच्या मूळ स्वरूपाला जाऊन ऑटोमॅटिकली विराजमान होतो. असं ते त्याचं हे आहे. अदरवाईज त्याचं काय होतं की अदरवाईज थोडी तरी वृत्ती आली, वृत्ती सारूप्य इतरत्र असं एक सूत्र आहे त्यानंतर येणार. म्हणजे मन च्या वृत्तीमध्येच आपण सतत वाहवलेलो असतो. त्या शांत झाल्याबरोबर तुम्ही ऑटोमॅटिकली, तुम्हाला काहीच नाही करायचं, तुम्हाला फक्त वृत्ती शांत करायची आहे, मग ऑटोमॅटिकली तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे वळता. अभ्यासाने हे शक्य आहे ना सर? हा, हे अभ्यासाने शक्य आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. म्हणजे पातंजली योगसूत्रामध्ये अभ्यासाने शक्य आहे ह्याचा उल्लेख आलेला आहे. त्यामध्ये श्रद्धा, वीर्य पूर्वक असे तरी वेगवेगळे शब्द वापरलेले आहे की त्याने तुम्ही ही जी मनशून्य होणं ही समाधी अवस्था आहे. म्हणजे ध्यानाची परिणती फायनली समाधीत होते. आणि समाधीमध्ये तुम्हाला काय होतं, तर तुम्ही ब्रह्मज्ञानाकडे वळता. आणि ब्रह्मज्ञानाकडे तुम्ही एकदा वळले की असा जगातला कुठलाही विषय राहत नाही की जो तुम्हाला येत नाही. म्हणजे याचं उदाहरण जर का क्लासिकल जर का द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंदांनी म्हणजे फिजिक्स या विषयावर त्यांचे जे काही विचार आहेत, तर ते विचार पाहून निकोला टेस्ला सारखा नोबेल लॉरिएट, त्याला फिजिक्सचं नोबेल प्राइज आहे, तो माणूस थक्क झाला होता की यांना हे आलं तरी कुठून, यांना समजतं तरी कुठून. तर इतकी मनाची शक्ती आपल्या निर्माण होते. कारण की तुम्हाला कुठल्याही गोष्टी, मन इतकं एकाग्र होऊन जातं की कुठल्याही गोष्टीची ग्रहण शक्ती तुमची वाढते, तुम्ही पटकन ते ग्रहण करू शकता. पण ही फार नंतरची स्टेज आहे. त्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं पालन असावं लागतं पूर्ण. म्हणजे मी आधीची पूर्वतयारी सांगितली ती.
पण या गोष्टी करण्याकरताच आपली आध्यात्मिक साधना असते. आणि त्याच्यानंतर आपलं शास्त्र असं म्हणतं, म्हणजे आपण आपला सर्वसाधारण भारतीय मनुष्य भाविक आहे. आणि जरी आपला ऐहिक जीवनात असलो तरी ही भाविकता बेसिकली आपल्या इथल्या म्हणजे कोणीही व्यक्तीला ही माहिती असते तीही की आपला म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होणं, स्वतः जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं. जन्ममृत्यूला बुद्धाने दुःख म्हटलेलं आहे. ठीक आहे, सबे दुःख, जे काय जन्म पण दुःख, मृत्यू पण दुःख, व्याधी दुःख, जरा दुःख, सगळं दुःख. या दुःखातून तुम्हाला फायनली मुक्तता जर का हवी असेल, फायनल मुक्ती, असं नाही तात्पुरतं आता मला थोडंसं दुखत आहे मी पेनकिलर घेतली तर ते दुःख निवारण तात्पुरतं झालं, पण मला ते नेहमी करता जर का हवं असेल, परमनंटली आनंदामध्ये स्थिर व्हायचं असेल, तर तुम्हाला हा आत्मसाक्षात्कार लागतो. आणि त्याकरता म्हणून ही ध्यान त्यातली ती सगळ्यात इम्पॉर्टंट पायरी आहे. म्हणजे आज पातंजल योगसूत्रामध्ये आपण मनसंयम करतो, पण भक्तिशास्त्रात जर का बघितलं तर एकाच गोष्टीचं विठ्ठल 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 म्हणजे विठ्ठलच, दुसरं काही नाही. तुकाराम महाराज काही नाही, म्हणजे ते बायको काय होते, मुलं काय, काही चिंताच नाही काही, फक्त विठ्ठल. तर त्या अल्टिमेटली तुम्ही जर का बघाल तर हा प्रवास हा ध्यानाकडेच जाणार आहे. एकाच गोष्टीचं ध्यान लागलं, विठ्ठल. पण तो भक्ती मार्गाने झाला. एवढं मन त्यांचं भावनेनी ओथंबलेलं मन असतं. इथे आपण भावना शून्य आणि शून्यता करतोय योगामध्ये, ती एक पायरी झाली किंवा तो एक मार्ग झाला. आणि भक्तीचा असा हा दुसरा मार्ग आहे. तर खरं बघितलं तर ध्यान ही वैयक्तिक साधनेची बाब आहे, पण तरी अलीकडे याबद्दलच्या प्रचाराची किंवा प्रसाराची अशी का आवश्यकता भासते? हा, तर आता काय, या ध्यानाची आता हे आध्यात्मिकतेची आपण गोष्ट बाजूला ठेवून देऊ. तर असं लक्षात आलं मेडिकल सायन्स, आणि काय होतंय की ध्यान नियमित करणाऱ्या लोकांचे काही शारीरिक आणि मानसिक बदल लक्षात आलेत वैद्यकीय विज्ञानात, की त्यांचं ब्लड प्रेशर कमी होतं. म्हणजे बीपी तुमचं जास्त असेल तर ध्यान साधनेने तुम्ही बीपी कमी करून तुमच्या गोळ्या कमी करू शकता. म्हणजे ही गोष्ट ध्यान वैज्ञानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर ध्यान ज्यांचं असतं त्यांच्या शरीरामध्ये चुस्ती फुर्ती ज्याला आपण म्हणतो, उत्साह, एनर्जेटिक असतात ते, चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं आणि त्यांची बुद्धी तल्लख असते, एकाग्रता त्यांची जोरदार असते, कुठल्या विषयाचं आकलन शक्ती त्यांची जोरदार असते. स्वामी विवेकानंदांनी एक विचार मांडलेला आहे. ते म्हणतात की आजकालच्या विद्यार्थ्यांना असंख्य विषयाचं नॉलेज आपण त्यांना देतो, त्यांच्या मनात खूप भरतो. म्हणजे माझ्या हातात जर का शिक्षण व्यवस्था आली तर मी पहिले 5 वर्ष फक्त त्याला ध्यान कसं करायचं एवढं शिकवेन. एकदा का मन त्यांचं कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलं तर ते 4 वर्षाचा अभ्यास 1 वर्षात करून टाकतील. एवढं मन तुम्ही कॉन्सन्ट्रेट. तर त्यामुळे म्हणजे अभ्यासाकरता म्हणा, आपल्या कार्याच्या कुशलतेकरता म्हणा, ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी करता म्हणजे गीतेमध्ये त्यांनी कार्यकुशलते करता योग म्हणजे कार्यकुशलता योगाने अधिक तुम्हाला चांगली जमते असा शब्दच वापरलेला आहे कृष्णाने. तर ह्या योगाचे हे म्हणजे हे सर्वांगीण फायदे आहेत. आध्यात्मिकता सोडून द्या, पण मला जर का अभ्यास चांगला करायचा असेल तर मी मी बालरोगतज्ञ आहे, तर मी माझ्याकडे नेहमी लोक तक्रार घेऊन येतात की आमचा मुलगा हा अभ्यास करतच नाही, किंवा मग आजकाल उलटही व्हायला लागलेला, फक्त मुलांना ट्युशन शाळा खेळ वगैरे सगळे बंद, त्याच्याने ते मूल उबगतं आणि ते अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेटच नाही करू शकत. सर, या ध्यानाच्या फायद्यांबद्दल आपण पुन्हा चर्चा करू, तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक ध्यानधारणा दिन या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार सर. सर, ध्यानाचे काय काय फायदे आहेत याबाबत आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही सांगत होतात, तर काय सांगाल? आरोग्याचे आता मी आतापर्यंत जे काही फायदे सांगितले ते मन आणि त्याच्यामुळे होणारे फायदे आपण बघितले. शारीरिक फायदे कसे, उदाहरणार्थ मी आधीच एक उल्लेख केलेला आहे की बीपी कमी होतं. आता ब्लड प्रेशर कमी झाल्यावर, ब्लड प्रेशर म्हणजे आपलं हृदय पंप करतंय रक्त, ब्लड प्रेशर वाढलं तर हृदयाला अधिक कार्य करावं लागेल. त्यामुळे आता माझं बीपी जर का कमी झाला तर हृदयावरचा ताण देखील कमी होईल, त्यामुळे हृदयाला पण ते उपयुक्त आहे. आजकालचे बरेचसे असे रोग आहेत जसं दमा आहे किंवा मग काही उदाहरणार्थ जसं हेडेक, डोकंदुखी, मायग्रेन हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यानंतर वेगवेगळे आजकाल आपण ज्याला आम्ही म्हणतो की नॉन इन्फेक्शस डिसीज किंवा मग लाईफस्टाईल डिझॉर्डर्स, डायबिटीस आहे किंवा असे असंख्य आपल्या लाईफस्टाईलमुळे होणारे रोग आहे. या रोगांवर पण ऑटोमॅटिकली या शांत मनाचे परिणाम व्हायला लागतात. काय असतं, मन जर का अशांत असलं तर शरीर तसं प्रतिसाद देतं. शरीराची आपल्या रचना अशी आहे की त्यामध्ये एक आपल्या कंट्रोलमध्ये नसणारी नर्वस सिस्टीम असते. थोडंसं मी वैज्ञानिक दृष्ट्या खोलात जातोय. तर एक
नर्वस सिस्टीम माझ्या कंट्रोलमध्ये आहे. जसं आता मला हात वर उचलायचा तर मी आपल्या मनाने उचलू शकतो, हो. पण मला माझं हृदय जर का त्याची गती कमी करायची असेल तर मी आपल्या मनाने नाही करू शकत. हो. तर ही म्हणतात स्वायत्त मज्जासंस्था, म्हणजे एक इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम ही कार्य हातात घेते, ते चालवते. ती इनव्हॉलंटरी ही जी नर्वस सिस्टीम आहे, जी स्वायत्त आपल्या स्वतःच्या मर्जीने काम करणारी संस्था आहे, त्यामध्ये 2 विभाग असतात. एक विभाग आहे जो तुमच्या शरीराला फाईट आणि फ्लाईट, म्हणजे तुमच्या शरीराला कार्यरत बनवतं, ॲक्टिव्ह. जसं आता मला इथे यायचं आहे तर मला इंटरव्ह्यू देण्याकरता मला तयारी करायची आहे, तर माझी ती सिस्टीम ॲक्टिवेट होते. मग इथे वेळेवर येईल, हे करील ते करील, बोलील, माझं थोडीशी हृदयाची गती वाढलेली असते, म्हणजे एक जे नॅचरली एक अँझायटी आपल्याला डेव्हलप होते थोड्याफार प्रमाणात. ही ॲक्टिव्हिटी आवश्यक असते शरीराला कार्यरत करण्याकरता. पण आता माझं काम झालं तर मग तरी देखील ही जर का कार्यरतच राहिली पण त्याच्याने काय होतं, बीपी वाढतं, शुगर वाढते वगैरे वगैरे असे प्रकार होतात. तर याला शांत करणारी दुसरी सिस्टीम असते, ती म्हणतात त्याला आम्ही म्हणतो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ती मनाला शांत कर, त्याला रिपेरी अँड रिजनरेटिव्ह सिस्टीम असं नाव आहे आमच्या वैद्यकशास्त्रामध्ये. म्हणजे ती आपल्या मनाला आता शांत, एकाने कार्यरत केलं दुसरे आता शांत करतात. तर ही शांत करणारी याचा बॅलन्स असणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या मनाच्या खेळामुळे या गोष्टी होत असतात. जर का माझं मन शांत असलं, कितीही विचलित परिस्थिती असली मला करणारी, पण मग जर का मी माझं शांत ठेवलं तर माझ्या या सिस्टीम्सचा बॅलन्स हा मेंटेन राहिला तर समत्वम योग उच्यते असं गीतेमध्ये परत एक शब्द आहे. याच्याने काय होतं की आपलं शरीर हे कुठल्याही परिस्थितीला डगमगून न जाता, कारण की डगमगलं आणि त्याचे प्रॉब्लेम्स आले त्याच्याने रोग उत्पन्न होईल. तसं सतत सतत माझं ब्लड शुगर हाय राहिलं तर फायनल जाऊन डायबिटीस होईल. सतत सतत ब्लड प्रेशर वाढलं तर माझं बीपीचा मरीज किंवा मग रुग्ण होऊन जाईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या रोगाची ही उत्पत्ती असते. तर ही रोगांची उत्पत्ती देखील आपलं मन शांत झालं तर ऑटोमॅटिकली ही आपण कमी करू शकतो. असा तो त्याचा डायरेक्ट फायदा आहे. हा फायदा सिद्ध करणारे काही संशोधनं वैज्ञानिकांनी केले, ज्यामध्ये MRI हा शब्द आजकाल जवळपास सगळ्यांना माहिती आहे. कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही डोक्याला लागतो किंवा काही, तर आजकाल MRI करवतात, छोटे किरकोळ आजारांकरता करतात. तर त्यामध्ये एक फंक्शनल MRI म्हणजे आपल्या शरीराची जी आतमधली केमिकल ॲक्टिव्हिटी आहे, कोणता भाग केमिकली जास्ती ॲक्टिव्ह आहे रासायनिकदृष्ट्या, कोणता भाग कमी ॲक्टिव्ह आहे, ही करणारी एक फंक्शनल MRI नावाचं एक मशीन असतं. त्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की ध्यान जे लोक रेग्युलर करतात त्यांच्या मेंदूमध्ये ॲलर्ट आपल्याला ठेवणारी जी सिस्टीम आहे, आपल्या मेंदूतला समोरचा भाग असतो त्याला आम्ही म्हणतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, आणि आपल्याला निद्रावस्थेतून जागृत करणारी एक सेंट्रल सिस्टीम असते. आपण रोज झोपल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली जाग येते काही वेळानंतर, तर ती सिस्टीम असते. तर ही जी जागृत करणारी सिस्टीम दाबणारी अवस्था या नियमित ध्यानाने येते. पण त्याचा अर्थ हा नाही होत की माणूस झोपायला जातो परत. त्याचा अर्थ हा होतो की त्याचं झोपल्यासारखं वाटतो पण तो मन अलर्ट असतं. आणि असं अलर्ट मन जे इतर गोष्टींमुळे शांत झालेलं आहे पण अलर्ट आहे, असं मन हे कुठल्याही गोष्टी नवीन रिसीव्ह करायला. आता तुम्ही कल्पना करून बघा की आईन्स्टाईननी 1905 साली थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जी मांडली त्याचं प्रूफ हे त्याला आर्थर एडिंग्टननी 1919 साली दिलं. म्हणजे कन्सेप्ट पहिले आला. आता ही आयडिया डोक्यात आली कुठून की स्पेस ही म्हणजे जे काही रिलेटिव्हिटीचे कन्सेप्ट आहे त्याचे कन्सेप्ट प्रूव्ह व्हायला लोकांना 20 वर्ष लागलेले. म्हणजे तो काय बोलतो हे लोकांना, वैज्ञानिक लोकांना कळत नव्हतं. हे विचार त्याच्या मनामध्ये आले कसे, तर हे विचार त्या अशा अलर्ट आणि अशा मनामध्ये येतात की जे मन पूर्णपणे शांत असतं. आणि एकाच दृष्टीने ध्यानात तो व्यक्ती गेला. म्हणजे आपल्या संतांची उदाहरणं आहेत काही, म्हणजे ते आता सांगायला आपल्याला कदाचित वेळ नाही, पण म्हणजे अत्यंत क्लिष्ट गोष्टी आपल्या अशिक्षित संतांनीच उलगडून सांगितलेल्या आहे. तर ह्यांना ते नॉलेज आलं कुठून? कारण की ब्रह्मज्ञान हे फायनल ज्ञानाचं म्हणजे आपलं स्वरूपच आपण ज्ञान स्वरूप आहोत. त्याच्यावरती आपल्या सगळे आवरण सगळे मळलेले आवरण आपले जमलेले आहे, ते साफ करण्याचं काम हे ध्यान करत आहे. म्हणजे ध्यान आणि त्याच्या पूर्व जी काही साधना आहे ती त्याच्याने होते आणि तुमचं प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप हे प्रकट व्हायला लागतं. इतकी छान प्रोसेस तुम्ही सांगताय सर. मग ही प्रोसेस शिकायसाठी आपल्याला एखाद्या आध्यात्मिक गुरुजी किंवा मार्गदर्शकाची गरज भासते का? बिलकुल. असं म्हणण्यात आलेलं आहे की चोरी शिकायला देखील गुरु लागतो. तर एवढी मोठी गोष्ट शिकायला तर आपल्याला गुरु हा हवाच. त्यामुळे असं नाही की गुरु म्हणजे एकदम 100%च आवश्यक आहे. म्हणजे एखादी व्यक्ती असते, जसं आता आपण बघतो की एकलव्य आहे, म्हणजे गुरु त्यांनी गुरुची प्रतिमा ठेवली होती, पण अशी काही उदाहरणं आहेत की त्यांनी आपले साधना करून झाले, पण अशी फार तुरळक. पण गुरु असला
की रामकृष्णांनी त्याच्यावर खूप सुंदर उदाहरण दिलं की गुरुची आवश्यकता कशी. ते म्हणाले की जसं आता ही गंगेमध्ये मुळे या छोट्या छोट्या बोटी आहे, तर कलकत्त्याहून समुद्र तिथून 35-40 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तिथे जायला या बोटीला किती वेळ लागेल समुद्रामध्ये, तर त्याला उत्तर 2-3 दिवस लागतील. म्हणजे आता हा जो मोठा स्टीमर आहे इथे, त्या इंग्रजांच्या काळात मोठे स्टीमर चालायचे, तर हा स्टीमरला जायला किती वेळ, म्हणजे काय अर्ध्या तासामध्ये स्टीमर पोहोचून जाईल. त्या स्टीमरला जर काही नौका बांधल्या त्या किती वेळात पोहोचतील, त्यामुळे अर्धा तेवढ्या स्टीमर पोहोचतील. गुरुचं महत्व तसं आहे की गुरु जर का तुमच्या सोबत असला तर तुमची जी 4-5 जन्मामध्ये जी प्रगती व्हायची ती एका जन्मात करून आणेल. म्हणून गुरुची आवश्यकता आहे, म्हणून त्याच्या मंत्राची आवश्यकता आहे. तुमचा प्रोग्रेस फास्ट होतो. आपल्याला कुठल्या गोष्टीचा वेळ नाही. त्यामुळे ही पण गोष्ट हे झालेली आहे. रामकृष्णांनी याच्यावर खूप छान म्हटलेलं आहे की पुढच्या जन्म वगैरे काय माहित नाही मला, जे काय आहे ते या जन्मात, जे काय करायचं ते आता इथे, ते पुढचं कोणी बघितलं. तर त्यामुळे जे काय आहे ते आपण इथेच करावं. त्याकरता म्हणून आपल्याला गुरुची आवश्यकता आहे आणि अशा मार्गदर्शक संस्थांची पण आवश्यकता आहे की जिथे अशा प्रकारे जेन्युइन गुरु मिळतील. म्हणजे गुरु म्हणजे आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की हे बघा, जिथे पैसा आला आणि जिथे अशी प्रकारची वृत्ती आली ते गुरु नाही. ठीक आहे, कबीरचा तो दोहा आहे त्याच्यावर की साधू भूखा भाव का, धन का भूखा नाही, धन का भूखा जो फिरे सो तो साधू नाही. त्यामुळे साधू किंवा मग खरा जो गुरु आहे तो या गोष्टींना कधीच भुकेल. त्याला फक्त आपला शिष्य किंवा आपलं ज्ञान आणि हे निशुल्क देणं. तर सर, नागपुरामध्ये अशा कोणत्या संस्था आहेत ज्या ध्यानाविषयी आपल्याला मार्गदर्शन किंवा योगाबद्दल मार्गदर्शन करतात? फार सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. नागपूरमध्ये अशा काही संस्था अजूनही कार्यरत आहे, अव्याहतपणे त्यांचं कार्य चालू आहे. एकही दिवस त्यांचं कार्य नाही असं नाही. उदाहरणार्थ जनार्दन स्वामी योग अभ्यासी मंडळ, रामकृष्ण मठ, चिन्मय मिशन आणि इतर काही सांप्रदायिक असे बरेचसे आपल्या इतके असंख्य आहेत. म्हणजे आपला बेसिकली अध्यात्मप्रवण धर्मप्रवण देश आहे, त्याच्यामध्ये बरेचसे हे आहेत. पण ज्या शिस्तबद्ध आणि ज्या सिस्टमॅटिकली, थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली, तुमचं म्हणजे साधं थिअरीचं ज्ञान पण चांगलं असायला पाहिजे आणि प्रॅक्टिकली पण तुम्हाला चांगलं यायला पाहिजे आणि तुम्हाला ते करायला उद्युक्त करणारे, प्रोत्साहन देणारे अशा संस्था आहेत. त्यामध्ये जनार्दन स्वामी योग अभ्यासी मंडळ हे नाव मी विशेष करून घेऊ इच्छितो, कारण की इथलं कार्य सगळं निःशुल्क चालतं. विद्यार्थीला देखील काही पैसे पडत नाही, येणारे शिक्षक देखील निःशुल्क भावनेने काम करतात. आणि 15 ऑगस्ट असो का 26 जानेवारी असो का होळी असो का दिवाळी, एकही दिवस योग अभ्यासी मंडळ बंद नाही. गेले 70 वर्ष झाले हे कार्य अव्याहतपणे चालू आहे. बरं, या संस्थेबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ सर, याच्या कार्याबद्दल जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक ध्यानधारणा दिवस या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध गुर्जरवाल सर. सर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाबद्दल तुम्ही सांगत होतात, काय सांगाल? योगाभ्यासी मंडळाचं उदाहरणार्थ आपण जर का घेतलं तर योगाभ्यासी मंडळाचं याच्यामधले मार्गदर्शन म्हणजे एकतर योगासनं उत्कृष्टरित्या शिकवल्या जातात हळूवारपणे आणि तिथे साधारण म्हणजे व्यक्तीची गरज लक्षात घेऊन त्याला काही त्रास न होऊ देता हळूवारपणे महिन्याभराचं त्याचं ट्रेनिंग असतं आणि गेले काही वर्षानुवर्ष हे चालू आहे. त्यामध्ये प्राणायामाचा अभ्यास असतो, ओंकाराचा अभ्यास असतो आणि योगाभ्यासी मंडळाचा वर्ग जो सुरू होतो त्यामध्ये वर्ग सुरू होतानाचं पहिलंच आसन जे आहे त्याला म्हणतो आम्ही उत्थित विवेकासन, म्हणजे उभं राहून ध्यान करणे. बरं, आता त्या ध्यानामध्ये 2 प्रक्रिया आहेत. त्यामध्ये पहिलं एक येतं अवयव ध्यान, म्हणजे आपल्या शरीराचं बिलकुल टॉप टू बॉटम, म्हणजे शरीराच्या म्हणजे वरच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, म्हणजे नख शिखांत असं एक एक अवयवाचं ध्यान त्याच्यामध्ये करायला सुरुवातीला शिकवतात. योग शिकणं हे म्हणजे योगा नाही आहे, योगा एक्सरसाइज नाही आहे. त्यामध्ये हे अष्टांग योगाकडचं खरोखर जाणारा आध्यात्मिक योग आहे जो तुम्हाला मन शांत करायला शिकवेल. म्हणजे निव्वळ शारीरिक स्वास्थ्यता ही त्याचा एक आहे उद्देश आहे, प्रश्नच नाही. तर सर्वप्रथम आपल्या शरीरावरच्या एक अवयवावर मनाला कसं बांधायचं हे सांगण्यात येतं आणि ही चांगलं थोडीशी 5-10 मिनिटं चालणारी क्रिया आहे. तिथून त्याच्यानंतर मग आमचा योगाभ्यासी मंडळाचा वर्ग सुरू होतो. तर त्यानंतर येतं गुरुच्या अवयवांचं ध्यान. समोर गुरुचं मोठं तैलचित्र आहे आणि उभे असे भगव्या वस्त्रामधले गुरु आहेत, तर त्यांच्या पायाच्या अंगठ्यापासून ते मुखपर्यंत त्याचं एक अवयवांचं ध्यान पहिले केलं जातं. पहिले स्वतःच्या शरीराचं, मग गुरुच्या शरीराचं, आणि असं प्रकारे एक इष्टदेवतेचं आपलं ध्यान झालं की त्याच्यानंतर वर्ग सुरू होतो. त्यामध्ये एक ध्यानाच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रकार आहे तो म्हणजे वर्ग आटपता सगळ्यात शेवटी ओंकार होतो आणि हा ओंकार सामूहिक होतो. त्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन आम्हालातर्फे दिला जाते. ती इन्स्ट्रक्शन ही की
तुम्ही स्वतःचा ओंकार स्वतःच्या पद्धतीने करायचा आहे. म्हणजे बाजूचा ओ म्हणेल तेव्हा मी पण त्याच्याशी जुळायचं असं नाही. त्याचं म चालू असेल त्यावेळेस तुमचं ओ चालू झाला तरी चालेल. पण हा जो ओंकार आहे अ उ म हा आपापल्या पद्धतीने करा आणि तुम्ही स्वतःच्या ओंकारावर मन कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही इतरांच्या होणाऱ्या ओंकाराचा जो निनाद जो आहे जो पसरतो मंडळामध्ये तो अतिशय पवित्र वातावरण करून टाकणारा असतो आणि ते शांत. ही जी क्रिया होती सगळ्यात शेवटचा ओंकार त्यामध्ये आपल्याच ओंकाराने आपल्या शरीरावरचे कुठे कुठे व्हायब्रेशन्स तयार होतात आहे. छातीमध्ये, गळ्यामध्ये, कंठामध्ये, मस्तिष्कामध्ये याच्यावर कंटिन्युअस लक्ष देणं त्याला शब्द वापरण्यात आला नादानुसंधान. म्हणजे ओंकाराचा हा जो नाद आहे त्या नादामुळे जे काही निनाद किंवा रेझोनन्स निर्माण होतो आहे ह्याचा शरीरावर आपल्या शरीरावर कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे ध्यानाचा अभ्यास. आणि त्याच्यानंतर काही वेळ शांत बसवण्यात येतं. बिलकुल ओंकार नसतो. ओंकाराने आधी भारावलेलं वातावरण, त्याच्यानंतर शांत झालेलं मन आणि त्या शांत झालेल्या मनाने अद्भुत मिळाली शांतता. हा एक 2 मिनिटाचा अभ्यास जो योगाभ्यासी मंडळात होतो त्याच्याने ती ध्यानाची प्रक्रिया इतकी सुंदररीत्या शिकवल्या जाते की कोणाही व्यक्तीला कुठलं प्री क्वालिफिकेशनची गरज नसते. तुम्ही कसेही असा काही करा. आणि ही भारतीय जनमानसामधली धार्मिक ओढ आहे की ज्याला ही गोष्ट फार आवडते, सगळ्यांना आवडते. आम्ही आता इतके वर्षांपासून शिकवतो. आमचा युनिव्हर्सल सगळ्या शिक्षकांचा असा अनुभव आहे की सगळ्या लोकांना या दोन्ही क्रिया फार आवडतात. आणि त्यामुळे ते आमच्या इथले योगासनं हे तापदायक न ठरता कधी कधी असंही होतं की कमरच लचकली किंवा काही ते न ठरता अतिशय लगेच बोर होतं. लगेच काही लोकांना लगेच बोर व्हायला लागतं, सोडून देतात वर्ग. ते असे असतात म्हणजे आता ते काही ज्यांना शारीरिक कसरत करायचीच नसते. पण ही शरीराची कसरत ही बेसिकली मनाला कंट्रोल आणण्याकरता करण्यात येते. हा उद्देश विसरून चालायचा नाही जो उद्देश योगाभ्यासी मंडळात होतो. रामकृष्ण मठ किंवा इतर आध्यात्मिक संस्थांमध्ये त्याविषयीचं थिअरॉटिकल गायडन्स खूप छान आहे. त्याच्या अत्यंत खोलात जातात ते. म्हणजे रामकृष्ण परमहंस किंवा स्वामी विवेकानंद एंटायर जे हिंदू धर्मातला जो त्यांनी शिष्य परिवार आणि जी संप्रदाय निर्माण केला तो एक त्याची वेगळी एक शैली आहे, वेगळं त्यांचं स्थान आहे आणि हे स्थान अद्वितीय आहे. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. अजून बरंच काही जाणून घ्यायची इच्छा आहे पण आता कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. तर सर आज आपल्याकडे आले आणि आपल्याला ध्यान कसं करायचं, त्यानंतर ध्यानाचे प्रकार कसे आहेत, त्यासाठी पूर्वतयारी कशी लागते याबद्दल सांगितलं. सर आज वेळात वेळ काढून आपण आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.